धन्यवाद. तुम्ही आज मला इथे सौंदर्य स्पर्धेची परीक्षक म्हणून बोलवल्याबद्दल तुमचे खूप आभार. हाय. हॅलो. कशी आहेस? मस्त. तू? मस्त. कशी आहेस? स्पर्धेत भाग घेतलास? तू का? नाही तू का? नमस्कार. आज इथे या सौंदर्य स्पर्धेची परीक्षिका म्हणून मला तुम्ही बोलावलं. मला खूप बरं वाटतंय तुम्हा सगळ्यांमध्ये येऊन. खूप छान वाटतं. हाय. हाय. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? फर्स्ट क्लास. अँकरिंग करणार? वाव. तू परफॉर्मन्स? नाही मी जज आहे. स्पर्धेत नाही अजिबातच नाही. अच्छा हो. ओके मी जज आहे इथे. नमस्कार. आज तुम्ही सगळ्यांनी मला इथे या स्पर्धेची जज म्हणून बोलवलं त्यासाठी थँक्यू सो मच. आणि हाय. मस्त. हॅलो. बापरे, मला तुम्हाला जज करायचंय का? मी जज आहे. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जज आहे. मी जज आहे कारण मी 3 कविता दिल्या तिथे फुकट. सो हॅलो. हॅलो. हा शो कवितेवर नाही चालत. हा शो लाफ्टरवर चालतो आणि मी इथे खूप हसायला आले. एक मिनिट. तुमच्या तिघींपेक्षा सिनियर मी आहे. एक मिनिट. इथे गर्दी माझ्यामुळेच झाली. एक मिनिट म्हणजे आपल्याला गर्दी नाही असं म्हणायचंय का हिला? एक मिनिट काय करताय तुम्ही? अरे दुसरं वाक्य नाही माझ्याकडे म्हणून मी फक्त 1 मिनिट म्हणते. 1 मिनिट. काहीतरी घोळ होतोय. आपल्याला फसवलं गेलं या. कुठे थे आयोजकांचा जरा प्रॉब्लेम आहे काहीतरी. निलेश नाही निलेश. अगं 1 मिनिट म्हणणं बंद कर ना. निलेश कुठे तो? नमस्कार. निलेश, व्हॉट इज दिस? निलेश तू आम्हाला काय सांगितलंयस की इथे आम्ही एकटेच असू. नाही, आणि मी स्पेसिफिकली हे सांगितलं होतं की मी दुसऱ्या कोणासोबत मी विचारलं होतं की मी एकटी आहे ना तिथे जज म्हणून, तेव्हा तू हो म्हणाला नाही, होतास. मला माहिती आहे की तुकरटवाडीतल्या आमच्या लोकांनी माती खाल्लेली आहे, पण आता खूप माती खाल्ली. नाही. थोडी नाही, खूप खाल्ली. 1 मिनिट मी काय म्हणते. नाही, आपण सगळ्याच इकडनं निघून जाऊयात. चल, एक मिनिटात एक मिनिटही नाही हा, थांबू आपण शकत. चौघी निघून चला, जाऊया. खरं, चला. ठीक आहे. मी निर्णय घेतो की मी मनापासून तुम्हाला एवढंच सांगतो की ठीक आहे, बाकीच्या दुसऱ्या चौघी बोलवा रे. मला माहितीच होतं कारण हिरोईन म्हटल्या की त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे आणि विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीमधलं जे बॉन्डिंग आहे ते समोर येतच आपल्या. आणि ही फक्त गंमत होती. खरं तर या सगळ्या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. एकदा जोरदार टाळ्या या चौघी सौंदर्यवतींसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया तेजस्विनी पंडितचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्पृहा जोशीसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रिंकू राजगुरूसाठी. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रार्थना बेहरेसाठी. तर सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करणार आहे आणि सगळ्यांना विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना? हो का? हसायलाच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर आज खूप छान वाटतंय की तुकरटवाडीमध्ये आज वातावरण
खूप गुलाबी झालेला आहे कारण महाराष्ट्राच्या लाडक्या सौंदर्यवती आज या मंचावरती आलेल्या आहेत. तर आता ज्या कार्यक्रमासाठी तुम्हाला इथे गावकऱ्यांनी आमंत्रित केलेलं आहे, तुकरटवाडी सौंदर्य स्पर्धा, म्हणजे मीच तुकरटवाडी मिस असतं यांनी मिस केलेलं आहे. मिस तुकरटवाडी 2018 कोण होणार आहे हे लगेच बघायचं आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना विनंती करणार आहे की तुम्ही समोर स्थानापन्न व्हा आणि परीक्षण करा या कार्यक्रमाचं आणि बघा कोण कोण या मंचावरती येणार आहे. राम 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 राम. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. अरे बसून घ्या, गडबड करू नका, बसून घ्या, शांतता. बघा असं काही नाही आहे, आपल्या तुकडवाडीत काही पहिल्यांदा जितका सौंदर्यवती आलेलं नाही तर नेहमी नेहमी येत राहतात. गडबड करू नका, शांत बसा मागा तिकडे. हा ओके. तर आज या ठिकाणी मी सगळ्यांचं सरपंच या नात्यानं मनापासून तुमचं मी स्वागत करतो, कारण ते माझं कर्तव्यच आहे. आज स्पृहा मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. तुमचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. म्हणजे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेली ही अभिनेत्री आपल्या या इंडस्ट्रीला लाभलेली आहे. आणि विशेष म्हणजे इंस्टाग्रामवरून घड्याळ विकून उदरनिर्वाह करणाऱ्या ह्या आपल्या काय काय त्यांचा बिझनेस आहे. इंस्टाग्रामवरून घड्याळ विकतात त्या. इंस्टाग्रामवरून घड्याळ विकतात, हे काय नवीन सांगताय उगाच. अरे तुम्हाला माहित नाही काय? अरे आपण खोटं बोलत नाही. एक मिनिट दाखवा, फोटो दाखवा बरं. एक मिनिट. हे बघा हे बघा हे बघा. हा इंस्टाग्रामवर आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे ऑफर कोड वापरा स्पृहा आणि 15% ऑफ. 15% तुम्हाला off. सांगतो माझं पोरग इतकं माग लागलं होतं, पप्पा मला घड्याळ घेऊन द्या, पप्पा मला घड्याळ घेऊन द्या. मी म्हटलं नाही नाही असं नाही घड्याळ. का नाही घेऊन दिलं? ऑफर होती ना चांगली. अरे त्या ऑफरचा आपल्याला काय उपयोग आहे का? का? एक तर माझं पोट पहिलेच 35% पास झालं आणि आता हे 15% ऑफ म्हणजे डायरेक्ट नापासच होईल ना ते. मग अहो ते 10वीच्या टक्क्यातून ऑफ नाहीत करत ते. मग? ते किमतीवर 15% ऑफ असं होतं ते. अच्छा किमतीवर 15% ऑफ होतं का? पण असू द्या, काय हरकत नाही. तर आज स्पृहा जोशी या ठिकाणी आलेल्या आहे. अत्यंत गुणवान अशी अभिनेत्री आपल्या या कार्यक्रमाला लाभली म्हणजे आपल्या तुकडवाडीचं एक प्रकारे भाग्य म्हटलं पाहिजे. तुम्हाला सांगतो अनेक त्यांचे गाजलेले चित्रपट आहे. अत्यंत हुशार आणि अत्यंत अभ्यासपूर्वक त्या चित्रपट निवडतात. बरोबर आहे मॅडम? बरोबर आहे. ते असेल आहे ना. मग तेच मी म्हणलं लोकांना सांगतो, कारण देवामध्ये त्या नाही आहे, त्यांचं ॲनिमेशन आहे, लोक ऐकत नाही. खरं सांगतो तुम्हाला. मी सांगितलं लोकांना देवामध्ये त्या नाही पण ऐक.